तुम्हाला स्किन केअर स्टार्ट करायचं आहे पण नेमकं स्टेप्स कुठल्या फॉलो करायच्या, कसं कोणतं प्रोडक्ट यूज करायचं हे तुम्हाला माहिती नाहीये ना, तर मी सांगते. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही लास्ट व्हिडिओला जो काही रिस्पॉन्स दिलाय खरंच थँक्यू सो मच त्याच्यासाठी. मी त्याच्यामध्ये माझ्या हेअर केअरचं रुटीन जे काय म्हणजे मी जे स्टेप्स फॉलो करतो ते सगळं तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना हा प्रश्न पडला होता की जशी तू केसांची काळजी घेतेस तर तुझ्या स्किनची नेमकी तू काळजी काय घेतेस, तुझं स्किन केअर रुटीन नेमकं काय आहे हे भरपूर जणांनी मला विचारलं होतं. तर त्याचं सगळं मी उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मोस्टली सगळ्यांना प्रश्न काय पडत असतो की नेमकं स्किन केअर रुटीन हे कसं असावं, नेमकं कुठले प्रोडक्ट यूज करावे, तर सगळ्यांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. स्किन केअरचे 2 टाइप्स असतात, मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअर. सो पहिला आपण मॉर्निंगचं बघूया आणि नंतर मग नाईटचं बघूया. तर पहिला आपण बघूया की नेमकं बेसिक स्टेप्स काय आहेत स्किन केअर रुटीनच्या, आणि त्याच्यानंतर मी सांगेन की मी स्वतः काय स्टेप्स फॉलो करते, मी कुठलं प्रोडक्ट यूज करतोय, मी कुठल्या प्रोडक्टला जास्त प्रेफर करतोय हे मी तुम्हाला नेक्स्ट सांगेन. पहिला आपण बघूया की बेसिक स्टेप्स काय आहेत. तिथली पहिली स्टेप म्हणजे फेस वॉश, सेकंड म्हणजे आईस ऑन युअर स्किन, थर्ड म्हणजे टोनर, फोर्थ म्हणजे सिरम, फिफ्थ म्हणजे मॉइश्चरायझर आणि लास्ट वन इज द सनस्क्रीन. आता आपण बघूया की नेमकं कोणते प्रोडक्ट आपण यूज करायचे आणि कोणते नाही. तर त्यातली पहिली स्टेप म्हणजे फेस वॉश. आता मोस्टली मार्केटमध्ये यूज केलं जाणारं सिटाफिल, पण मी कोणते यूज करते, मी अजून सिटाफिलचं यूज केलेलं नाहीये, पण भरपूर फ्रेंड्सकडून मला रिझल्ट खूप छान भेटलाय त्याचा आणि त्याचा इफेक्ट पण आहे. जर तुम्ही कोणी यूज करत असाल तर ते खूप बेस्ट आहे. आता सिटाफिल हे मोस्टली जण यूज करतात, पण मी कोणतं यूज करतो हा तुम्हाला प्रश्न पडलेलाच असतो. तर मी हे पॉन्ड्सचं चारकोलचं फेस वॉश यूज करत आहे, गेली 1.5 वर्ष मी यूज करत आहे आणि याचा रिझल्ट 1 नंबर आहे. म्हणजे आपलं पूर्ण क्लीन करतं हे स्किन. मी भरपूर वेळा ट्रॅव्हल वगैरे करून आलेलो असतो, त्यामुळे एक डस्टचा एक लेअर बसलेला असतो माझ्या स्किनवर, पण तो अजिबात ठेवत नाही, खूप क्लीन होतो माझा चेहरा. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की यूज करून बघा. दिवसातून किमान 4 ते 5 वेळा आपण आपला चेहरा धुतला पाहिजे, कारण का जेवढी डस्ट आपण ठेवतो चेहऱ्यावर त्याच्यामुळे भरपूर पिंपल्स सुटतात. त्यामुळे तुम्ही दिवसातून जितक्या वेळा जमल तितक्या वेळा तुम्ही तुमचा फेस क्लीन करत जा. सेकंड स्टेप म्हणजे आईस ऑन युअर स्किन. हे खूप फायदेशीर आहे. मी आता गेले 3 महिने हे करत आहे. रोज डेली उठल्यानंतर फेस क्लीन केल्यानंतर मी आईस जे आहे स्किनवर अप्लाय करू. आठवड्यातून एकदा करण्यापेक्षा तुम्ही रोज डेली आईसचा वापर स्किनसाठी नक्की करायचा, रिझल्ट खूप छान आहे. थर्ड स्टेप म्हणजे टोनर. आता नेमकं टोनर कोणतं यूज करायचं, मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे टोनर आहेत, पण अफोर्डेबल आणि इफेक्टिव्ह रिझल्ट असा असेल तर माझ्या मते रोज वॉटर आहे आणि तुम्ही रोज वॉटर नक्की यूज करा. दुसरेही टोनर सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेन की रोज वॉटर सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. आता फोर्थ स्टेप म्हणजे सिरम. सिरम कोणतं यूज करायचं आणि कसं यूज करायचं आणि कधी यूज करायचं. तर आता मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे प्रोडक्ट सिरमचे आहेत, जसं की डर्मा, मिनिमॅलिस्ट, गार्नियर्स असे भरपूर प्रोडक्ट आहेत. पण मी कोणतं यूज करतोय आता रिसेंटली तरी मी आता स्टार्ट जेव्हा केलं तेव्हा मी गार्नियरचं व्हिटॅमिन सीचं डे आणि नाईट सिरम यूज केलं होतं आणि आता मिनिमॅलिस्ट आणि डर्मात सुद्धा मी यूज करणार आहे. त्याचा रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि माझ्या फ्रेंड्सकडून मी त्याचा रिव्ह्यू घेतला, त्याचा रिव्ह्यू खूप भारी आहे आणि तुम्ही सुद्धा जर यूज करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी सुद्धा नक्की ट्राय करेन. थोडंसं मी ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सजेस्ट करेन. जेव्हा मी पहिल्यांदा स्किन केअर माझं रुटीन चालू केलं होतं तेव्हा मला थोडं जसं बेटर रिझल्ट भेटला तसं मला थोडंसं एक रिएक्शन सुद्धा अपोजिट त्याच्या भेटली. थोडं पिंपल्स मला इथं किंवा इथे साईडला थोडं यायला लागलं, पण जसं मी डेली यूज करायला लागलो तसं मला त्याचं म्हणजे माझ्या स्किनला सुद्धा सवय झाली आणि त्याचं रिझल्ट आता तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवर. सो भिण्यासारखं काही कारण नसतं. जेव्हा आपण पहिल्यांदा प्रोडक्ट कुठलं पण यूज करत असतो तेव्हा त्याचा त्रास होतो किंवा काहीतरी एक अपोजिट रिएक्शन आपल्याला जाणवते, पण जसं तुम्ही डेली यूज करत जाल तसं तुम्हाला बेटर रिझल्ट भेटत जाईल. 5वी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावणं आपल्या स्किनसाठी खरंच खूप फायदेशीर आहे आणि हे लावलंच पाहिजे. आणि मॉइश्चरायझर कोणतं यूज करायचं हे तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी नक्की तुम्हाला सांगेन कोणतं मॉइश्चरायझर यूज करायचं, किंवा मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन मॉइश्चरायझर नेमकं कोणतं यूज करायचं. पण आपल्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या स्किन केअरमधली डेली रुटीनमधली सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे सनस्क्रीन. तर ती कोणती यूज करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. मोस्टली सगळेजण सजेस्ट करतात की जे डॉक्टर तुम्हाला रिकमेंड करतात त्याच तुम्ही सनस्क्रीन यूज करत जावा आणि मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे सनस्क्रीन आता अवेलेबल आहेत. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेन की नेमकं कोणती सनस्क्रीन यूज करायची. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता हे डेचं स्किन केअर रुटीन झालं. नाईट स्किन केअर रुटीन सुद्धा सेम आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही सनस्क्रीन ऑप्शनला ठेवू शकता, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच फॉलो करायच्या आहेत. आणि सगळ्यात आपण चुका कुठं करतो,
जेव्हा आपण स्किन केअर करतो त्याच्यानंतर आपण डिरेक्टली जाऊन झोपतो, तर तसं न करता झोपायच्या 1 तासभर आधी आपण आपलं स्किन केअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर झोपायला जायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त पाणी पिणं. तुम्हाला हे सगळे सांगत असतात आणि पहिल्यांदा जेव्हा मी स्किन केअर रुटीन्सचे व्हिडिओ बघत होतो तेव्हा मला सुद्धा हेच वाटत होतं, काय यार सगळेजण हे सांगतात पाणी प्या पाणी प्या, बाकीचं पण काहीतरी यूज करत असतील, पण बाकीचं यूज करत असताना पण हे महत्त्वाचं आहे पाणी पिणं सुद्धा. जेवढं तुम्ही तुमच्या स्किनला हायड्रेटेड ठेवाल तेवढी तुमची स्किन ग्लो करणार आहे. आणि सगळ्यात मोस्टली विचारण्यात जाणारा प्रश्न म्हणजे पिंपल्स. हा एवढा मोठा प्रश्न आहे ना मुलींचा की त्याच्यावर नेमकं काय करायचं. आता पिंपल्स का उठतात ह्याचे रिझन्स भरपूर आहेत, जसं की डॅन्ड्रफमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स उठतात आणि पिलो कव्हरमुळे सुद्धा आणि पिलोमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स उठतात. हे कोणीही लक्ष देत नाही, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या स्किनवर इफेक्ट करत असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पिलो जेवढा स्वच्छ असेल तेवढी आपली स्किन हेल्दी राहणार आहे. पिलो कव्हर हा महिन्यातून न बदलता आठवड्यातून बदलायला चालू करा, कारण का तो जेवढा स्वच्छ राहील तेवढी आपली स्किन स्वच्छ राहणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या स्किनचा मसाज करणं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसं आपल्या बॉडीला मसाज झाल्यानंतर बॉडी जशी आपली रिलॅक्स करते तसंच आपली स्किन सुद्धा आहे. जसं तुम्ही मसाज कराल तेवढी तुमची स्किन ग्लो करेल. आता नेमका मसाज कसा करावा हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेलच, त्याच्यावर सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला की नेमकं मसाज स्किनचा कसं करायचं. आता ज्या मुली डेली मेकअप करतात किंवा आठवड्यातून त्याचा 2-3 वेळा मेकअप असतो त्यांनी स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे. दिवसातून जितक्या वेळा तुम्ही फेस वॉश कराल तितका तुमचा ग्लो वाढत जाणार आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही तुमच्या स्किनला क्लीन ठेवत जाल तेवढी तुमची स्किन ग्लो करेल. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या रोजच्या जीवनातल्या, पण आपल्याला आठवड्यातून किंवा महिन्यातून कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या स्किनसाठी करायला पाहिजेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. बऱ्याच जणांचे मला मेसेज येत होते की फेस मास्क म्हणा किंवा आता जे प्रोडक्ट आपल्या मार्केटमध्ये आहेत ते यूज केलेलं चांगलं आहे की वाईट आहे, हे सगळे बरेच प्रश्न अजून आहेत. ते मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकले, पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करायचा प्रयत्न करतो. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी जास्त प्रयत्न केलेला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारावा, मी त्याचे उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि असेच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.